संक्षिप्त आणि प्रभावी बातमी. कवडा जिंतूर येथील ग्रामपंचायतीने विकासकामे पूर्ण केली असून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप फेटाळत प्रशासकीय चौकशीची मागणी केली आहे. के1 न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे यांनी दलित वस्तीत सीसी रोड, नाली बांधकाम, आपत्कालीन लाईट खरेदी आणि पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यासाठी पारदर्शकपणे खर्च करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीशी संबंधित राजेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. कामांचे सर्व रेकॉर्ड, एमबी बुक आणि प्रमाणपत्रे उपलब्ध असून आरोप खोटे सिद्ध झाल्यास तक्रारदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पारदर्शक खर्च, मंजूर निधीतून दलित वस्तीत रस्ता, नाली, आपत्कालीन लाईट्स आणि पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुराव्यांची उपलब्धता, सर्व विकास कामांच्या नोंदी, एमबी रेकॉर्ड, कंप्लेशन प्रमाणपत्रे आणि छायाचित्रे उपलब्ध असून सक्षम यंत्रणेमार्फत चौकशीची तयारी दर्शवली आहे. चौकशीची मागणी, तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा करत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्याची आणि आरोप खोटे ठरल्यास कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. चव्हाण, शिवराजे चव्हाण, राहणार कवडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यांनी 11/8/2026 या रोजी कलेक्टर महोदय, माननीय कलेक्टर साहेबांनी यांना अपात्र केलं. त्या संदर्भाने विरोधक आमच्या कवडा गावाचे लिंबाजी सोनाजी मोरे यांनी अर्ज दाखल केला होता की 14वा वित्त आयोग आणि 15व्या वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, काम न करता पैसे उचललेले आहे आणि वितर योजनेमध्येही पैसे उचललेले आहेत. कलेक्टर साहेबांना माझं विनंती आहे की कलेक्टर साहेबाकडे कोणी न्याय मागायला जातात, पण कलेक्टर साहेबाकडे जेव्हा तक्रार आली त्यावेळेस त्यांना सांगितलं 2,51,000 रुपये उचललात, एक 10,000 रुपये उचललात, एक 58,000 रुपये उचललात आणि एक 2 लाख रुपये उचललात. पण म्हणता माननीय तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेबांनी ती चौकशी करायला पाहिजे होती. शिओ मार्फत त्यांना पत्र द्यायचं होतं आणि हे कवडा गावामध्ये कामं बोगस झालात याची आपण चौकशी केली पाहिजे आणि ते शिओनी व्हिडिओला पत्र द्यायला पाहिजे होतं की या गावामध्ये चौकशी करा. असं काही न करता त्यांनी असं ठप्पा ठेवलाय की या सरपंचांनी काम न करता पैसे उचललात. माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे, कलेक्टर साहेब तुम्ही जे सांगितलंय त्याच्यामध्ये मुद्दे लिहिलात. 1,81,000 रुपये तुम्ही उचललात. ती माझ्याकडे एमबी आहे आणि एमबी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्तीमध्ये काम आलं होतं आणि त्या कामामध्ये निविदा झाली आणि टेंडर काढल्या गेलं पोटे साहेबांनी आणि बीडीओ साहेबांनी त्यांना कार्यारंभ आदेश दिला. किती तारीखला? 31/4 आणि 5व्या महिन्यामध्ये काम सुरू झालं. काम सुरू होऊन 6व्या मध्ये त्याची 2 लाख रुपये ऍडव्हान्स आलं आणि ते कटून 2 लाखातून 1,81,400 आले. त्याच्यामधले आपण 1,81,000 रुपये उचलले. त्याच्यानंतर फायनल एमबी झाली आणि एमबी फायनल होता 6,88,490 रुपये आले. त्याच्यामधले आपण 2 लाख रुपये उचलले. ही काम एमबी कोण लेतंय? जेई. त्याच्यावर सही कोण करते? डिप्टी इंजिनियर. आणि त्याला पैसे कोण देते? बीडीओ साहेब. मग मी भ्रष्टाचारी आहे तर बीडीओ साहेब भ्रष्टाचारी असेल, त्यांचे ऑफिसचे जेई भ्रष्टाचारी असतील, त्यांच्या ते डिप्टी इंजिनियर भ्रष्टाचारी असेल. तुम्ही जर मला म्हणता की काम न करता पैसे उचललेत याची आपण सखोल चौकशी करायला पाहिजे. एक अमाऊंट आहे 58,000ची. अति आवश्यक वस्तू आहे पाणी पुरवठा. या पाणी पुरवठ्यामध्ये मोटर विस्कळीत झाली होती, मोटर बंद पडली होती. त्या ठिकाणी आपण त्या 58,000चं मोटर घेतली, पाईप घेतलं, ट्रॅक्टर घेतलं, वायर घेतलं आणि ते 7व्या महिन्यामध्ये ते चालू केलं. जे विस्कळीतपणा झाला होता गावामध्ये ती पाणी सुरळीत केलं. त्याच्यानंतर एक 10,000ची योजना आहे. 10,000 रुपये उचलले म्हणून सरपंचांनी ते 10,000 उचलून गावामध्ये बल्ब, लाईट 7व्या महिन्यामध्ये इंचू, किडा, सरप असे निघतात. त्यावेळेस आपण ते 10,000ची वस्तू घेऊन आपण खांब्यावर लाईट लावला. ते आजही बी आहे. माझं कलेक्टर साहेबांना म्हणणं आहे, तुम्ही राजकीय दबावापोटी आमचा बळी घेतलाय. त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती आणि ती चौकशी त्याच्यामध्ये जर निष्पन्न झालं त्या दिवशी आम्ही सरपंचाचा राजीनामा दिला असता. पण तुम्ही तशा सरपंचाची आज जगभरामध्ये बदनामी होते. तुम्ही त्यांना पत्र दिलं आणि तुम्ही चौकशी न करता जी ऑर्डर दिली त्या ऑर्डरीला खरं तर मान्यता न देता तुम्ही ती रद्द करायला पाहिजे. तसं न करता तुम्ही त्यांना दोषी ठेवलं. एवढंच माझं म्हणणं आहे की आपण जर तुम्हीच कार्यरंभ आदेश दिला, तुम्ही एमबी लिहिली,
तुम्ही पैसे दिला तुमच्या अकाउंटवरून आमच्या अकाउंटवर आणि आम्ही ते पारित केलेत. आमच्या घरचे पैसे नाहीत, तुमच्या ऑफिसनी पैसे दिले तेच आम्ही उचललेत. त्याच्यामध्ये एकही रुपयाचा जर भ्रष्टाचार असेल तर सरपंचावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. नसता ज्यांनी अर्ज दिला त्या दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावा एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या विरोधात अशी तक्रार आहे की 2022 ला तुम्ही ग्रामपंचायतचे सरपंच हो आणि सदस्य निवडून आले. त्यानंतर तुम्ही गावामध्ये ज्या 4 अनिवार्य असतात, हो हो काय म्हणतात त्याला, ग्रामसभा मासिक ज्या 4 अनिवार्य असतात ग्रामसभा आणि वर्षातून असणारे ज्या ग्रामसभा त्या सराव त्यांचा रेकॉर्ड हा आणि ग्रामपंचायत सदस्यांना देखील तुम्ही विश्वासात घेत नाही असा तुमच्यावर आरोप आहे. ग्रामसेवकांनी ठराव देतात, तेच ग्रामसभा लावतात आणि त्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर होते आणि त्याच्यानंतरच ते ठराव देतात. जर ग्रामसेवक जर ठराव देत नसेल तर त्यांना मिल येणार आहे ग्रामसभा. ग्रामसभा घेतली का तुम्ही? घेतली. त्याच्या सगळे रेकॉर्ड त्या कलेक्टर साहेबांकडे दाखल आहेत आणि माझ्याकडे बी आहेत ओरिजिनल. माझ्याकडे आहे तर एकही ग्रामसभा जर त्यांना दाखवली की ही झाली नाही त्या दिवशी आपण राजीनामा द्या. दुसरा की दलित वस्तीमध्ये जे काम करण्यात आलं हो. ते निविदा न काढता तुम्ही काम सुरू केलं असं त्यांचा आरोप आहे. आता माझा ऐकून घ्या, ती निविदा पोटे साहेबांनी काढली, त्याची माझ्याकडे कॉपी आहे. हे कार्यरंभ आदेश किती तारीखला दिला? 31/4/2023 ला दिला. आणि त्याचे एमबी कधी लिहिली? एमबी दाखवतो तुम्हाला. एमबी माझ्यावर आहे आरोप, हे खोटे आरोप आहे माझ्यावर. आता ही एमबी कोण लिहिली? ही एमबी त्याने लिहिली, जेईने आणि दीप्ती इंजिनियरनी. ती किती तारीखला 2 लाख रुपये दिले? 9/6/2023 ला. ही बघा. आणि त्याच्यामध्ये पैसे किती आले? 2 लाख रुपये. ही अमाऊंट 2 लाख रुपये. तिथं थांबा, हो. ते नंतर लावतो. हा, 2 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर 1,81,400 कटून आलात. ते पैसे आपण उचलले काम करून. मग आता यांना बीडीओची सही आहे नाही, ही बीडीओची सही आहे, ही डिप्टी इंजिनियरची सही आहे, ही उडान शिवसाहेबांची सही आहे. निविदा काढली होती का? निविदा काढलेली आहे. न निविदा काढता काम कसं करता येईल? न निविदा करता काम कसं करता येईल? आणि निविदा काढणारे बीडीओ साहेब. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे मध्यवर्ती बँकेतून हा. निधीचा जो चेक आहे हो. तुम्ही स्वतः आणि सरपंच हो, या दोघांनी घेतला असा तुमच्यावर आरोप आहे. ग्रामसेवकांनी जो आम्ही त्यांना काम करायला पैसे दिले होते ते आम्हाला त्यांना 1,81,000 आणि 2 लाख रुपये दिले परत. काम करायला ग्रामपंचायतची एजन्सी आहे. ही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने चेक द्यायला पाहिजे आणि ते मग कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने दिला. कॉन्ट्रॅक्टर स्वतः उचललं म्हणून असं त्यांचा नाही आरोप आहे. का तुम्ही उचललं का नाही पैसे? ते नाही. बँकेतून चेकाद्वारे तुम्ही पैसे उचलले का? नाही, मला त्यांनी माझी जी अनामत दिली होती ती मला परत दिली. काम करायला जी अनामत दिली होती ती परत दिली. अच्छा. हा. आता मला सांगा, ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्ट मध्ये म्हणल्यावर सरपंच ग्रामसेवक काम करणार का नाही? एजन्सीच्या मार्फत काम केलं. हो, मग एजन्सीच ग्रामपंचायत आहे ना. गुत्तेदाराच्या नावानं नाही, गुत्तांबाराच्या नावाने वर्कऑर्डरच नाही, ग्रामपंचायतच्या नावाने. ही का ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायत कवडा? अच्छा. मग आता जिल्हाधिकाऱ्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? तू आम्ही सांगू करण्यात आली हा. या कारवाईबाबत तुम्ही काय? आमच्यावर राजकीय पोटी कारवाई झालेली आहे. आमचं पद, आमची एकही ग्रामसभा मासिक सभा संपूर्ण त्याच्याकडे रेकॉर्ड आहे. ग्रामसभा मासिक सभेवर भर दिला आणि हा .4 काढून त्याच्यावर आमच्यावर त्या ठेप्यामध्ये आम्हाला निलंबित केलं की याने पैसे उचलले, काम न करता पैसे उचलले असा ठपका ठेवला. आता जिल्हाधिकारी यांच्याकडे तर कारवाई झाली. आता पुढे आम्ही कमिशनर ऑफिसला अपील केलेली आहे. हो, त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा जायचं. आम्ही कोर्टात पण जाणार. जाणार. हो.